श्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. हुतात्मा पॅटर्न पुन्हा नावारूपाला आणणार. शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हितासाठी कारखाना चालवणार. गौरव व केदार नायकवडी. सहकारी साखर कारखानदारीत क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी निर्माण केलेला हुतात्मा पॅटर्न पुन्हा नव्या जोमाने उभा केला जाईल, अशी ग्वाही गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी दिली. उच्चांकी ऊस दर, कामगारांना भरीव मेहनताना तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रभावी वापर, दर्जेदार उत्पादन आणि सामाजिक सक्षमीकरण या 5 आधारस्तंभावर नागनाथअण्णा नायकवडी यांनी हुतात्मा साखर कारखान्याचा आदर्श पॅटर्न उभा केला होता. केवळ साखर उत्पादन नव्हे तर समाज कल्याण आणि ग्रामीण विकास हे ध्येय ठेवून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या पश्चात खंडित झालेली ही परंपरा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथील हुतात्मा साखर कारखान्याच्या साखर शाळेसमोर किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 21 दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विद्यमान अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या कारभारावर जोरदार टीका केली असून कारखाना पुन्हा सभासद, शेतकरी, कामगार आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीने चालवण्यासाठी उपाययोजना आखल्या जात असल्याचे सांगितले. गौरव नायकवडी म्हणाले, गेल्या 20 वर्षात वैभव नायकवडी यांच्या कारभारामुळे हुतात्मा साखर कारखान्याची मोठी अधोगती झाली. चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना, सभासद, शेतकरी आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले. नागनाथअण्णांनी हा कारखाना आशिया खंडात नावारूपाला आणला होता. मात्र आज त्याच कारखान्याची अवस्था चिंताजनक झाली आहे. केदार नायकवडी म्हणाले, यापुढे अण्णांच्या हुतात्मा पॅटर्ननुसार कारखान्याचे कामकाज चालवले जाईल. संस्थेच्या हितासाठी आणि सभासद, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यांनाच स्थान दिलं जाईल. संस्थेच्या हिताविरुद्ध काम करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून सामूहिक जबाबदारी पार पाडली तर हुतात्मा साखर कारखान्याचा सुवर्ण काळ पुन्हा आणता येईल. उभा होत असतील, चांगले दिवस आणण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता ह्या ठिकाणी येऊन म्हणत असतील की ह्या गोष्टी आपण करूया, तर आपली जबाबदारी भले पुढे होऊन विरोध करायचा राहून दे, पण सहभागी होणं गरजेचं आहे ना. तुम्ही ज्या मीटिंग ऑफिसमध्ये बसताय त्या अण्णाने आणलेल्या खुर्च्या आहेत, त्या तवाच्या चेअरमनच्या खुर्च्या आहेत, त्याच्या बाजूने आपण बसतोय. म्हणजे 40 वर्षात साधी मीटिंग हॉल आपल्याला बदलायचा होत नसेल तर आपण कारखान्यात काय बदल करणार आहे? हा या पद्धतीनं चाललो तर त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची टीम स्वतःहून बोलायला लागली ना, आम्हाला ह्या दुरुस्त्या करून त्या आम्ही पळवून धावतो कारखाना म्हणायला लागली. ती का म्हणायला लागली? ती मीटिंगला का बोलत होती का? तुम्ही संचालक सगळेच होता, कधी बोलत होती यांना? बोलायला लागले की तुम्हाला काय करते तुम्ही बसा, सगळं चेअरमन बी मीच, एमडी बी मीच, शेती अधिकारी बी मीच, ही पद्धत होती. जर ही बदल घडवायचा असेल तर सगळ्यांच्याच लढायची भूमिका पाहिजे. जो माणूस घरातल्यांचा होऊ शकत नाही तुमचा होणार आहे आणि उद्या सभासद मागायला लागले तुम्ही राहणार आहे का? कुलप घालायला मी सगळ्यांच्या घरातली चुकीच आहे ना हे. म्हणजे हे निवडून आल्यात, हे काही उपकार कुणी केलेला नाही. आणि प्रामाणिक हेतू ह्याच्यात जर असेल तर लढायची भूमिका सगळ्यांच्या बरोबर राहायची भूमिका असली पाहिजे. एक माणूस खुश ठेवून कुणाच्याच उपयोगात येत नाही. प्रश्न तुम्हाला आणि आमच्यावर तुमचा विश्वास आहे का? आहे का नाही तेवढं सांगा. मग मी त्या विश्वासानं तुम्हाला सांगतो, तुमचा 1 रुपया पण मागं ठेवणार नाही. आणि तुम्ही त्याचबरोबर युद्धावस्थेत न जाता आमच्याकडेच पुढच्या वर्षी करार करणार असं एकमतानं हात वर करून सांगा. ठीक आहे.